4 फुटी मूर्ती आणली होती आणि ती ढोलकी आणि टाळांच्या गजरात। राजन खातू सांगायचं बोललं तर हा राजा माणूस एकदम। अवघ्या मुंबईला असा प्रश्न पडलाय, बोरिवलीचा महाराजा हा दोनदा आगमन करतो, एकदा लालबाग परळमधनं आणि एकदा बोरिवलीत। तर याच्या मागे काय स्टोरी आहे? म्हणजे 1997 ला तुम्हाला एका ख्रिश्चन माणसानी मूर्ती डोनेट केली होती। नमस्कार, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे गॉड्स फेवरेट क्रिएटर या पॉडकास्टमध्ये। आज मी आलो आहे बोरिवलीचा महाराजा या मंडळात। या मंडळाचा प्रवास, परंपरा आणि यामागची मेहनत आपण जाणून घेण्यासाठी संवाद साधणार आहोत मंडळाचे पदाधिकारी व समर्पित कार्यकर्त्यांसोबत। नमस्कार, मी श्रीपद काटकर, 1970 पासून या पाड्याचा रहिवासी आहे। या मंडळाची सुरुवात 1974 पासून झाली। इथे मंडळाचे जुने कार्यकर्ते 3 जण होते। त्यांची नावं म्हणजे यशवंत पवार, परशुराम केळकर, रामचंद्र खोत आणि बाकीची मंडळी त्यांच्यासोबत असायची। 10-12 मंडळी तरी असायची। काका, पहिल्यांदा तुम्ही मंडळात किती फुटी मूर्ती आणली होती? 4 फुटी मूर्ती आणली होती आणि ती ढोलकी आणि टाळांच्या गजरात। आणि तुमच्यासोबत तेव्हा किती जण होते? आम्ही कमीत कमी मंडळाचे तिघे पदाधिकारी आणि आम्ही 10-12 जण असायचो। तर आपल्यासोबत आहेत मंडळाचे अध्यक्ष, त्यांना नमस्कार। नमस्कार, गणपती बाप्पा मोरया। तर अध्यक्ष सर, मंडळाची सुरुवात केव्हा झाली आणि कधी झाली? मंडळाची अशी सुरुवात बोलली तर 1974 साली झाली आहे, पण त्याच्या आधी 1972 सालामध्ये चंदर नावाचे एक गृहस्थ इकडे राहत होते। त्यांनी हा गणपती सतत 2 वर्ष आणला। नंतर त्यांना काय असं वाटलं की काय माहीत की हा गणपती सार्वजनिक स्वरूपामध्ये आणावा सावरपाड्यामध्ये। त्याच्यानंतर त्यांनी 74 पासून या मंडळामध्ये जे आमच्या आधी जे आमच्या वडिलांबरोबर असायचे त्याचे 5-6 माणसांनी मिळून ही गणपतीची सुरुवात केली। मंडळाच्या अध्यक्षपदी तुमची निवड कधी झाली? माझी मंडळाच्या अध्यक्षपदी 2010 साली निवड झाली। तेव्हा कार्यकर्ते म्हणजे आम्ही असे जवळजवळ असे यंगस्टरच आम्ही असे 10-15 जण होतो, जे काही डिसिजन मेकर होतो। आणि आमच्यावरती आमचे जुने सगळे मंडळी होती, सल्लागार समिती। त्यामुळे आम्ही लोकांनी मग ते मंडळ आस्ते करून आम्ही लोकांनी ते मंडळ हातामध्ये घेतलं। त्यानंतर मग मूर्ती झाली आमची 2010 पासून आम्ही लोकांनी 14 फूट आणायला लागलो। 14 फूट मूर्ती आणली आणि 2015ला आम्ही राजन खातू यांच्याकडे आम्ही मूर्तीसाठी गेलो। मूर्तिकार राजन खातू यांच्यासोबत तुमचे रिलेशन, मंडळाचे रिलेशन कसे? राजन खातू सांगायचं बोललं तर हा राजा माणूस एकदम। आणि त्यांचं आणि माझं म्हणजे लहान भावासारखं, म्हणजे मला ते एकदम पूर्ण लहान भावासारखे मानायचे। आणि त्यांचं आणि माझं बॉन्डिंग म्हणजे एवढं चांगलं ना की ते कुठलंही काही असू दे, ते प्रत्येक गोष्ट मला कुठली नाही काही असली तरी ते मला पूर्ण सांगितल्याशिवाय म्हणजे सांगायचेच आवर्जून। आणि समजा जर माझा फोन लागला नाही, महिन्यातनं त्यांचा एक फोन यायचा की बाळा तू कसा आहे। जर माझा फोन नाही लागला तर तो अभिषेक ठाकूर म्हणून आहे, त्यांना ते फोन करून विचारायचे की बाबा हा आहे कुठे, दडलाय कुठे। पहिल्यांदा राजन खातू सर यांच्याकडनं तुम्ही कोणत्या साली मूर्ती आणली होती? आम्ही 2015 साली राजन खातू यांच्याकडनं परेल वर्कशॉपमधनं मूर्ती आणली। तर सर, आता राजन खातू सरांनंतर निखिल खातू यांनी टेकओव्हर केलं आहे त्यांचं कार्यशाळा कलासागर आर्ट्स। त्यांच्यासोबत तुमचं रिलेशन कसं आहे? तुमच्या मंडळाचं रिलेशन कसं आहे? कारण आगमन तुम्हाला सुंदर अशी मूर्ती ते साकारतात, तुमची बोरिवलीचा महाराजा, तर त्यांच्यासोबत कसं तुमचे संबंध आहेत? निखिल आणि माझं रिलेशन म्हणजे काका आणि पुतण्यासारखं आहे। प्रत्येक गोष्ट तो म्हणजे आत्ता पण जी परंपरा त्याच्या बाबांनी चालू ठेवलेली तसं निखिल पण मला आवर्जून एकदम घरासारखा मानून म्हणजे सगळी गोष्ट मला सांगतो। 2021 पासून आम्ही निखिलनी काका अकस्मातीत निधन झाल्यानंतर निखिलनी 2021 पासून चालू केलं कारखाना। तेव्हापासून आम्ही त्यांच्याकडे निखिलबरोबर आम्ही मूर्त्या घडवायला सुरुवात केल्या आणि निखिल एकदम अप्रतिम मूर्त्या द्यायला सुरुवात केल्या आहेत आमच्याकडे। बोरिवलीचा महाराजा हे नाव तुम्ही केव्हा मिळवलं? बोरिवलीचा महाराजा हे नाव आम्ही 2025ला सर्वांमध्ये आम्ही लोकांनी ठरवलं की आपली आता मूर्ती आणि आपलं नाव लौकिक झालेलं आहे, तर सावरपाड्याच्या राजावरनं आम्ही बोरिवलीचा महाराजा केला। अध्यक्ष साहेब, जेव्हा तुम्ही मला बोलले की राजन खातू सरांबरोबर तुमचे संबंध असे घरच्यासारखे होते व खूप चांगले होते,
तर स्वर्गीय राजे खातून साहेबांनंतर निखिल खातू सरांनी टेक ओव्हर केला त्यांची कार्यशाळा. तर तेव्हा त्यांना देखील खूप खूप डिफिकल्ट असा वेळ होता आणि मग तुमच्यावर देखील तसा वेळ आला असणार. तर तुम्ही तो कसा वेळ टॅकल केला? राजन खातू वारल्यानंतर निखिलने नौखाच होता निखिल त्यावेळेला आमचं 49वं वर्ष होतं. त्यावेळेला निखिल बोलला की काका तू काही टेन्शन घेऊ नको, बाबांनी मला 50वं वर्षाचं पण तुला सांगितलेलं आहे आणि मी माझ्या परीने मी पूर्ण करणार. आणि त्याने अप्रतिम मूर्ती आम्हाला 50व्या वर्षी पण दिली आणि 49व्या वर्षी पण ज्याची मूर्ती होती त्या संकल्पनेप्रमाणे निखिलने पण आम्हाला त्या वेळेला मूर्ती दिली. आता जसं तुमचं मंडळ 50व्या वर्षी होतं तेव्हा राजन खातू सर नव्हते, तेव्हा तुमचं म्हणजे काय एक मेसेज असतं जर ते असते तुमच्यासोबत, तर त्यांच्यासोबत तुमचा एक मेसेज काय असतं त्यांच्यासाठी? राजन खातू सर असते तर आज आम्ही 2025ला बोरवलीचा महाराजा केला तो आम्ही 21लाच केला असता बोरवलीचा महाराजा. म्हणजे तुमचे संबंध त्यांच्याबरोबर खूप चांगले खूप होते. खूप चांगले होते, एकदम संबंध एकदम निखिल बरोबर पण चांगले आहेत. निखिलने पण सर्व मूर्त्या अप्रतिम बनवल्या. नौका असताना पण त्यांनी एवढी डेअरिंग करून केलं, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे निखिलसाठी. आणि जर समजा तेच राजन खातू सर तुमच्यासोबत असते तर त्यांना तुम्ही काय मेसेज दिला असतं? म्हणजे त्यांना 50वं वर्ष बघून कसं वाटलं असतं? त्यांना त्यांची तर भरपूर इच्छा होती की 50वं वर्षाची मूर्ती मीच माझ्या संकल्पनेने बनवणार, तुम्ही काय मध्ये करायचंच नाही, तुम्ही यायचंच नाही, फक्त मूर्ती घ्यायला यायचं, नारळ ठेवायचा गणपतीला आणि डायरेक्ट मूर्ती घ्यायलाच यायचं. आणि राजन काका नेहमी सांगायचे की हे मंडळ माझं आहे आणि माझंच राहणार याच्या पुढे पण. एवढी आपुलकी होती त्यांना या मंडळाबद्दल. म्हणजे तुमचा मंडळ त्यांना खूप जास्ती मिस करतो असं? खूपच जास्तीत जास्त मिस करणारा आमचंच मंडळ असेल. म्हणजे आम्ही नाही, सर्वच असतील, पण आम्ही खूप मिस करतो त्यांना आणि त्यांच्या सगळ्या आठवणी आहेत आमच्याकडे. अध्यक्ष सर, मला असं मंडळाच्या कार्यकर्त्याकडनं कळालं आहे की तुम्ही बोईसरला, एवढा लांब आहे ते बोईसर, आणि तिथे तुम्ही कामाला जातात. तर गणेश उत्सवावेळी खूप भक्तजन येतात आणि तुमचे ओळखी देखील खूप असणार, कारण तुम्ही मंडळाचे अध्यक्ष आहे, तुमचे मित्रगण असणार, ते लोक येतात. तर तो टाईम मॅनेजमेंट तुम्ही कसं मॅनेज करतात? व गणपतीची आता तयारी चालू आहे, मंडपात तयारीचंच काम आहे, तर तुमचं अध्यक्षांचं एक हे असतो, धाट असतो, तर ते तुम्ही कसं मॅनेज करतात? शक्यतो मला माझ्या कंपनीमधनं पण मला भरपूर सहकार्य मिळतं. त्यावेळेला माझा 3 शिप आहेत मला, पण त्यावेळेला मला माझीच लोक, माझे कामगार बंधू मला ॲडजस्ट करून देतात. ते लोक की मी सकाळी मला बहुतेक 3:30 वाजता उठायला लागतं. 3:30 वाजता? हां, सकाळी 3:30ला उठायला लागतं आणि घरी सगळं करून निपटून मला 4:10ला घर सोडायला लागतं. मग तुम्ही तिथे पोचता किती वाजता? तिकडे पोचतो मी जवळजवळ 6:30 वाजेपर्यंत पोचतो मी. म्हणजे 9 तासाची शिफ्ट कंप्लीट करून तुम्ही जेव्हा येता तेव्हा तर माणूस खूप जास्ती असा थकलेला असतो, कामावरनं जेव्हा सुटतो तेव्हा खूप जास्ती थकलेला असतो. तर ते कसं, तुम्हाला इथे मंडपात येऊन देखील खूप काम करायचं आहे व कार्यकर्त्यांना सांभाळायचं, तर ते कसं करता तुम्ही? तिथं सगळी बाप्पाची कृपा आहे, त्यामुळे मी सगळं मॅनेज करतो. काही ना काही मला तेवढं मुलांकडे, माझ्या सगळ्यांकडे बघून मला तेवढा जोश येतो काम करायला. नमस्कार, आपल्यासोबत जुळले आहेत माझे सेक्रेटरी. नमस्कार, माझं नाव संदीप देशमुख. मी सावरपाडा सार्वजनिक उत्सव मंडळाचा माजी सेक्रेटरी, बोरिवलीच्या महाराजाचा. अवघ्या मुंबईला असा प्रश्न पडला आहे, बोरिवलीचा महाराजा हा 2दा आगमन करतो, एकदा लालबाग परळमधनं आणि एकदा बोरिवलीत. तर याच्या मागे काय स्टोरी आहे? त्याच्यामागे स्टोरी अशी आहे की आमचे जे मूर्तिकार होते राजन खातू, त्यांनी जेव्हा 50वं वर्ष आलं मंडळाचं, बोरिवलीच्या महाराजाचं जेव्हा 50वं वर्ष आलं, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं आम्हाला की मी माझ्या संकल्पनेतून ही तुमची मूर्ती घडवणार 50व्या वर्षाची. आणि ती मूर्ती त्यांनी घडवायच्या अगोदर, म्हणजे ते काय वेगळी झालं, पण त्यांनी सांगितलेलं की जेव्हा मी मूर्ती ही घडवीन तेव्हा माझ्या गणसंकुल परळ ह्याच्यातून वर्कशॉपमधून इथून तुमचं पहिलं आगमन होईल आणि नंतर तुमच्या इथे जाऊन तुमचं दुसरं आगमन होईल. म्हणून तेव्हापासून ती संकल्पना झाली की लालबाग परळमध्ये ही पहिली बोरिवलीच्या महाराजाचं पहिलं हे आगमन तिकडे होतं, पहिलं एक, आणि दुसरं इथे आपलं बोरिवलीमध्ये होतं बोरिवलीच्या महाराजाचं आगमन. आणि असं अवघी मुंबई जेव्हा परळमधनं मूर्ती घेऊन जातात आपल्या मंडळात, तेव्हा ते टोईंग व्हॅननी घेऊन जातात आणि असं म्हणतात की बोरिवलीचा महाराजा तिथनं खेचत आणतात ट्रॉली. पहिला पूर्वी म्हणजे जेव्हा मंडळाचं एक आर्थिक हे नव्हतं, तेव्हा मंडळ सक्षम नव्हतं, तेव्हा मंडळाने ठरवलं होतं की परेल वर्कशॉप, तेव्हा परेल वर्कशॉपमधून आणायची मूर्ती.
तर तेव्हा मंडळांनी ठरवलं की नाही सगळी मुलं, मग तेव्हा जेवढे पण कार्यकर्ते आहेत, सभासद आहेत किंवा एरियातली जेवढी पण असतील आजूबाजूच्या एरियातली पण, ती पण बोरिवलीचा महाराज, आता बोरिवलीचा महाराजा तेव्हा सावरपाड्याचा राजा हे नाव होतं, तर ती लोक सगळे यायचे मंडळासाठी आणि तिथून परेल वर्कशॉपपासून ती मूर्ती मग तिकडून म्हणजे खेचत खेचत रात्री निघायचे 12 वाजता आणि मग इथे येऊन बोरिवलीला इथे 4, 4:30, 5 वाजेपर्यंत यायचे सकाळी. प्रत्येक मंडळाचा एक डाऊनफॉल येतो, तर आपल्या मंडळामध्ये कधी असा डाऊनफॉल आला होता? हो, आला होता ना डाऊनफॉल आमचा भरपूर वेळा, म्हणजे असा आला. पण त्यावेळी कसं आहे की मंडळाचे कार्यकर्ते, मंडळाचे सभासद प्रत्येक ह्याच्यासाठी उभे राहिलेत. म्हणजे असं नाही की त्यांना सांगितलं, म्हणजे जेव्हा मीटिंग होतात, सभा होतात मंडळाच्या, तेव्हा त्यांना सांगितलेलं आहे की बाबा आपल्याकडे पैशाची चणचण भासलेली आहे, तर प्रत्येकाने एवढे पैसे काढायचे आहेत, गरज आहे आपल्याला. तर तेव्हा प्रत्येक सभासद, अध्यक्ष म्हणा, सेक्रेटरी म्हणा किंवा सभासद म्हणा किंवा रहिवासी पण म्हणा, तर त्या लोकांनी ती मदत केलेली आहे, आर्थिक मदत मंडळाला. असं काही हे नाही आहे की नाही आम्ही नाही करणार किंवा हे नाही झालं. आणि एक गणपती बाप्पाच्या कृपेने आम्हाला कुठून ना कुठून तरी मदत झालेलीच आहे. एवढं तर म्हणजे बोरिवलीच्या महाराजांनी भरपूर आमच्यासाठी केलेलं आहे. ह्या गोष्टीसाठी तुला एक मी स्टोरी सांगतो की 1997ची गोष्ट आहे. तेव्हा तर आम्ही लहान होतो, भरपूर मंडळात पण नव्हतो, म्हणजे यायचो मंडळात पण पदावर नव्हतो कुठेच. तर आम्ही असेच मंडप घातलेला होता, बाहेर बसलेलो आणि त्यावेळी मंडळात पैसे पण नव्हते आणि काय नव्हतं आणि आमच्याकडे मूर्ती अजूनपर्यंत डोनेटरच आहेत. त्यावेळी म्हणजे तुमच्या दरवर्षी एक डोनेटर आहेत आमच्याकडे, रहिवासी म्हणा किंवा बाहेरचं कोणी म्हणा, ज्याचं नवस पूर्ण होतो ती लोक डोनेट करतात मूर्ती. म्हणजे यावर्षी नवस बोलतात तर पुढल्या वर्षी मग ती मूर्ती द्यायला तयार असतात. अशी 10 वर्ष आमच्याकडे आता अजून पुढे आहे. 10 वर्ष तुमची पुढे रांग आहे. तर आता त्या स्टोरीकडे येऊया आपण. तर 1997 साली गोष्ट अशी झाली होती की मंडपात सगळे बसले होते, मंडप घातले होता, मंडपात सगळे बसले होते, पण त्यावेळी मूर्तीला कोण डोनेटरच नव्हतं. आणि कसं दरवर्षी आता आपल्याकडे कसं मूर्ती डोनेट आहेत, आता पुढे पण 10 वर्ष आपल्याकडे मूर्ती डोनेट आहे. म्हणजे प्रत्येक रहिवासी इथे डोनेट करतो, रहिवासी म्हणा किंवा ज्याची हे इच्छा झाली पूर्ण केली, नवस पूर्ण होतात किंवा बाहेरचे पण आहेत, ती लोक पण आम्हाला डोनेट करतात. असं नाही की फक्त रहिवासीच करतात, आम्ही सगळ्यांना दिलेलं, आम्ही काय कोणाला हे करत नाही. ज्याची इच्छा असेल तो मूर्ती डोनेट करू शकतो, हा देणगीदार बनू शकतो. तर 1997 साली असं झालं होतं, आम्ही दोघं बाहेर बसलो होतो, मी आणि तो अभिषेक ठाकूर माझा मित्र, आता तो उपाध्यक्ष इकडचा. तेव्हा असं आलं होतं की मूर्ती आपल्या मंडळाला मूर्ती कोण डोनेटच करत नाहीये, आपल्याकडे पैसे पण नाही आहेत. आता मूर्तीचा खर्च तेवढा आहे की त्यावेळी एवढी परिस्थिती पण नव्हती मंडळाची किंवा मूर्ती आणू शकतात किंवा काहीच नव्हतं. तर आम्ही दोघं बाहेर बसलेलो, बाकी सगळे कार्यकारिणी आतमध्ये बसली होती आणि तेवढ्यात एक गाडी आली. तर गाडी येऊन थांबली आणि ते बघितलं तर ते माझ्या त्या अभिषेकच्या काकाचा मित्र होता त्याच्यात. तर त्यांनी विचारलं, अरे काय झालं, कशाला बसलेत? तर सगळ्या कार्यकारिणी सांगितलं की बाबा आपल्या मंडळाला मूर्ती कोण डोनेट नाही करत आहे, तर मूर्ती डोनेटर नाही आहे, तर मग करणार काय? तर तो बोलला, हा माझा मित्र आहे ना, तो करेल. मग तो मित्र आहे तो कुठे आहे? तर बघितलं तर तो मित्र होता ज्यांचा तो ख्रिश्चन होता. तर त्यांनी सांगितलं, हा तो मंडपात आला, तो बोलला हा मी करतो मूर्ती डोनेट तुम्हाला. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही त्याच्या घरी गेलो तर आम्हाला म्हणजे मस्करी वाटलं, गाडीत आपल्या ख्रिश्चनांचं हे लावलं असतं तर कोणी हे करतं ना, गाड्या विकत पण घेतात. त्या घरी गेलो, तो खरंच ख्रिश्चन होता. त्यांनी आम्हाला पैसे दिले, आम्ही पैसे आणून मंडळात दिले आणि त्या वर्षीची मूर्ती त्याच्याकडून डोनेट, डिसोजा काहीतरी नाव होतं त्याचं. म्हणजे 1997 तुम्हाला एका ख्रिश्चन माणसानी मूर्ती डोनेट केली होती. तर मंडळाचा महाप्रसाद हा खूप मोठा होत असणार तुमच्या इथे, कारण बोरिवलीचा महाराजा असं नाव आहे. मंडळाचा महाप्रसाद होत नाही कारण जागेच्या अभावी आम्ही मंडळाचा पण त्याच्या जागी आम्ही असं नाही की मंडळाचा महाप्रसाद होत नाही म्हणून कोणाला उपाशी पाठवलं असं नाही. आमच्या इथे प्रत्येक म्हणजे आगमनाला जरी कुठलाही वाजंत्री आला किंवा कोणी आलं तरी त्यांना आम्ही उपाशी पाठवत नाही. त्यांना जेवल्याशिवाय, म्हणजे आमच्या इथे त्या पूजा जाधव म्हणून आहेत, त्यांच्याकडून प्रत्येक म्हणजे वाजंत्री असो किंवा कोणी असो त्याला जेवण असतंच. त्याच्यानंतर जेव्हा विसर्जन असतं त्यावेळी त्या स्वतः पोहे प्रत्येक जेव्हा विसर्जनाला जेवढी विसर्जनाच्या वेळेस तर 200-300 जण असतात, मग ते तरी सुद्धा त्यात स्वखर्चाने त्या सगळं पोहे बनवणं, परत त्यांचा एक प्रसाद पण असतो लाडवाचा. 1100 लाडू देतात त्या आपल्या 1100 लाडू देतात म्हणजे प्रसाद म्हणून वाटायला. ओके. ते तर आणि परत विसर्जनला गेलेल्या लोकांसाठी परत त्या रात्री त्यांच्या मुलातर्फे हे पण जेवण पण पाठवतात. तेवढं सगळं त्या करतात. म्हणजे कोणाला असं उपाशी हे करत नाही आम्ही कधीच, म्हणजे महाप्रसाद नाही केला तरी. हा, पण महाप्रसाद हा तेव्हा नसतो. कॅटरर्सचं नाव पण अन्नपूर्णा कॅटरर्स म्हणून आहे त्यांचं नाव. तर त्या तेवढे मदत करतात. गणपती बाप्पाने त्यांच्यावर चांगली कृपा केलेली आहे, म्हणजे असं काही हे नाहीये म्हणून त्या म्हणजे त्यांचं हे आहे.
आणि जसं विचारलं तुम्ही आम्हाला की बाबा महाप्रसाद, तर महाप्रसाद आम्ही गणपतीत जरी नाही ठेवला तर आम्ही हनुमान जन्मोत्सव असतो तो आमच्याकडे, तो पण एक उत्सव मोठा असतो आमच्याकडे, तर तेव्हा आम्ही महाप्रसाद ठेवतो, तेव्हा आमच्याकडे 8-9 हजार पब्लिक जेवून जाते. म्हणजे हा तर बोरिवलीमधील सर्वात मोठा महाप्रसाद आहे. तर बोरिवलीचा महाराजा म्हणजे तुमच्या मंडळाला कधी विसर्जनाच्या वेळेस अडथळ वगैरे असं कधी झालंय का? अडथळा असं म्हणता येणार नाही. पूर्वी कसं होतं माहिती आहे का, पूर्वी आमचं नाव सावरपाड्याचा राजा होतं आणि त्याचं एक स्लोगन होतं, सावरपाड्याचा राजा सुख करता माझा. तर आमचं पूर्वी जेव्हा सावरपाड्याचा राजा असं नाव होतं तेव्हा काय व्हायचं की आपला बाप्पा बोरिवलीचा महाराजा जो आता झाला आहे ज्याचं नाव, तर तो आधी काय होतं की तो 7 वाजल्याशिवाय दरबारच सोडायचा नाही स्वतःचा. संध्याकाळी 7 वाजलं संध्याकाळी 7 वाजल्याशिवाय दरबारच सोडायचा नाही. आता समजा आम्ही सगळीकडून सगळी तयारी केली की बाबा नाही आम्हाला 4 वाजता निघायचं आहे, म्हणजे विसर्जनाला आपल्याला जसं लवकर सगळे निघतात, मुंबईतली मंडळं सगळी निघतात, तसं आम्हाला निघायचं आहे. तर आम्ही ती सगळी प्रयत्न करायचो की बाबा ट्रक, म्हणजे पहिला ट्रकवरून जायचा, ट्रॉली नव्हती तेव्हा ट्रकवरून जायचा, ट्रक आणलाय किंवा डीजे चाललाय तर डीजेला तो डीजेचा व्हॅन जी आहे ती थोडी लेट झाली आहे, ती 7 वाजल्याशिवाय आली नाही आहे. ती जेव्हा आली तेव्हा चालू झालंय, मग ते विसर्जन चालू झालंय. असं भरपूर वेळा झालंय की म्हणजे कुठलं काय ना काहीतरी राहिलंय की कधी डीजे चाललाय पूर्ण तर बाबा ट्रकच नाही आलाय किंवा कोण हेच नाही झालंय की कुठे कोण राहिलंय. असं एकदा तर डीजेच आमचा राहिला होता, मग तो डीजे आला, त्याच्यानंतर तो आला 7-7:30ला, मग तेव्हा मूर्ती निघाली, मग ती बरोबर त्यावेळी बरोबर मूर्ती आलायची. पण जेव्हा जिथपर्यंत त्यांचा टाइम होत नाही, म्हणजे बाप्पा निघायचा टाइम होत नाही, तिथपर्यंत कधीच बाप्पा निघाला नाही. तर आत्ता मंडळात तुमच्या किती कार्यकर्ता असणार? आत्ता मंडळात नाही बोलता 250-300 कार्यकर्ते आहेत. आता बोरिवलीचा महाराजा जेव्हा त्यांचं आगमन होतं तेव्हा खूप गर्दी असते, तेव्हा तुमचं म्हणजे जे मंडळाचे कार्यकर्ते आहेत खूप यंग लोक आहेत, तर ते लोक कसं मॅनेज करतात? आता कसं आहे की आता आगमन व्हायच्या अगोदर सभा घेतली जाते, मीटिंग घेतली जाते की बाबा कोणाला काय कामं द्यायची. तर सगळ्यांना सगळी कामं वाटलेली असतात की बाबा तुम्ही लोकांनी एवढ्या 10 जणांनी ट्रॉली घेऊन जायची, ह्या 10 जणांनी जेव्हा मूर्तीबरोबर असणार तेव्हा मूर्तीबरोबर, तेव्हा सगळेच असतात, पण सगळ्यांना प्रत्येकाला कामं दिलेली असते, सभासदांना कार्यकर्त्यांवर सगळ्यांना कामं दिलेली असतात की बाबा तू ही मूर्तीबरोबर इथे ह्या बरोबरच राहायचं. किंवा जे आता समजा आगमन चालू झालं की तुम्ही ही म्हणजे ट्रॅफिक असतं किंवा लोकांना सांभाळायची, गर्दी सांभाळायची, ते तुम्ही बघायचं, वाजंत्र्यांचं जे आहे खाणं देणं किंवा काही असेल ते तुम्ही सांभाळायचं, हे सगळ्यांना प्रत्येकाला दिलेली असतात कामं. मग ते प्रत्येक आपापली कामं बरोबर करतात. आणि मंडळाचा एक मानपान असतो, जेव्हा विसर्जनाच्या वेळेस एक मानपान असतो, तो हा मानपान तुम्ही कोणत्या मंडळाला दिलेला आहे? आम्ही दिला नाहीये, त्यांनी ऍक्च्युली आम्हाला हे केलेलं आहे. आम्ही जेव्हा गोराईला जातो तेव्हा गोराईला एक ख्रिश्चन कोळी लोकांचं मंडळ आहे, ती लोकच आपल्या बाप्पाचं विसर्जन करतात आणि ती लोक स्वतः, म्हणजे सगळं आम्हाला जेवणापासून सगळं त्यांनी केलेलं असतं. एवढं त्यांनी आमच्यासाठी मानपान करून ठेवलं. म्हणजे बोटीवर आपल्या मंडळातील प्रत्येक पोरं गेली तरी त्यांना काय नाही बोलत नाहीत, बाकीच्या मंडळांना ते लोक नाही बोलतात, पण आपल्या मंडळातली पोरं गेली त्यांना कधीच नाही बोलत नाहीत. आणि हे कित्येक वर्षापासून चालू आहे? हे जवळजवळ झाली आता एक 10-15 वर्ष झाली आमचं चालू आहे त्यांच्याबरोबर. म्हणजे त्या लोकांनी मान घेतलेला आहे की बाबा आम्हीच तुमच्या गणपतीचं विसर्जन करणार. आणि हे असं नाही की हे सांगतोय की स्वतःहून आम्हाला येतात, भेटतात आणि बोलतात हा आपला गणपती आहे ना, असं बोलतात ती लोक. हा आपला गणपती आहे ना, हा आपला गणपती आहे. मग ती लोक स्वतः दुसरी बोट जरी आली तरी त्यांना देत नाहीत, पण आम्ही घेऊन जाणार आहे, तो गणपती आमचा आहे. जर समजा कोणाचे आभार मानायचे असणार तर तुम्ही कोणाचे आभार मानणार? सर्वात पहिला तर आभार मानायचे म्हटल्यावर ना मी आमचे स्वर्गीय राजन काका, आम्ही राजन काकाच म्हणतो त्यांना, राजन खातू जे आहेत ते, त्यांचे आभार. त्याच्यानंतर त्यांच्या मुलाचे निखिल खातू ज्यावर मूर्तिकार, आत्ताचा जो मूर्तिकार आहे त्याचे आभार. त्याच्यानंतर आमच्या अध्यक्षांचे आभार, माझे स्वतःचे आभार. त्याच्यानंतर आता जे जेनजीज आहेत, म्हणजे जे आता कार्यरत आहेत पोरं, त्यांचे आभार. ते त्यांची पण हातभार भरपूर लागतो म्हणून. त्याच्यानंतर आम्हाला मंडळाला जे मदत करतात आमचे आमदार प्रकाशदादा सुर्वे, त्यांचे मनापासून आभार. त्याच्यानंतर आपले दहिसर पोलीस ठाणे, त्यांचे मनापासून आभार, कारण ते पण खूप मदत करतात. नंतर आपली BMC आहे, फायर ब्रिगेड आहे, सर्वांचे मनापासून आभार. कारण त्यांच्या म्हणजे ते लोक जिथपर्यंत आम्हाला हे देणार नाहीत, परमिशन देणार नाही, तिथपर्यंत आम्ही हे सगळे कार्यक्रम करूच शकत नाही ना, उपक्रम राबवूच शकत नाही. तर त्यांचे सर्वात पहिला आभार आहेत आम्हाला. यावर्षी महादेवाचा अवतार असं मला दादाने सांगितलं, महादेवाचा अवतार येणार आहे बोरिवलीमध्ये आणि खूप जास्ती ग्रँड सेलिब्रेशन असणार. प्रत्यक्षात असा पहिलाच मंडळ जो 2 वेळा आगमन करतो, एक लालबाग परळमध्ये, एक बोरिवलीमध्ये, म्हणजे उपनगरमध्ये अशी मूर्ती येणार आहे महादेवाच्या अवतारात. तर तुम्ही सर्वांनी नक्की या आगमनाला. खूप ग्रँड सेलिब्रेशन होणार आहे यावेळेस, वेगळं काहीतरी होणार आहे, तुम्ही कधी न पाहिलेलं, न बघितलं, न ऐकलेलं असं आगमनसोह होणार आहे. सर्वप्रथम मंडळाचे उपाध्यक्ष यांचं पॉडकास्टमध्ये हार्दिक स्वागत. धन्यवाद. तुमच्या मंडळात
खूप जास्ती असे जेन्झी व यंगस्टर्स आहेत, म्हणजे तुम्ही पण एक यंगस्टर आहे, तर तुम्ही सर्व जेन्झी व यंगस्टरला काय मेसेज देणार? मॅसेज सगळ्या यंगस्टर जेनझी किंवा वॉट एव्हर जे काय सगळ्या मंडळासाठी एक मॅसेज असेल. आत्ताचं जे युग आहे ते कॉम्पिटिशन युग आहे. सगळीकडे कॉम्पिटिशन चालते, स्पर्धा चालते की आमचा गणपती मोठा, पण आमचा बोरिवलीचा महाराजा असं म्हणतो की स्पर्धा नको, उत्सव हवा. हां, स्पर्धा उत्सव असा हवा की स्पर्धा अशा पाहिजे प्रत्येक मंडळाच्या, म्हणजे कोणतेही मंडळ असून दे त्यांच्यामध्ये अशी स्पर्धा पाहिजे की मंडळाच्या हातून, सगळ्या मुलांच्या हातून किंवा जे यंगस्टर आहेत त्यांच्या हातून आता असं घडलं पाहिजे की माझ्यातून चांगले सामाजिक कार्य घडावं किंवा माझ्या मंडळाच्या मार्फत कोणता तरी असा उत्सव व्हावा की त्याला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळावा की हे मंडळ असं काम करतंय की ज्यातून सामाजिक कार्य जास्त होत आहे, ज्याच्या समाजासाठी त्या मंडळाचा खूप जास्त उपयोग होतो आहे. हेल्पिंग हँड्स किंवा जे काय आता कुठे दुर्घटना घडली आहे त्यासाठी आपण ते मंडळ तयार असलं पाहिजे की हे झालं तर आम्ही त्यासाठी काय उपाययोजना असेल आमची त्यासाठी की आम्ही काय करू शकतो. आणि मंडळ तयार करणं, लोकमान्य टिळकांची पण ही संकल्पना होती की तुम्ही एकत्र का यावं, त्यावेळेला एकत्र यावं की इंग्रजांबरोबर आपल्या आता ह्या पुढची लढाई इंग्रजांसोबत आहे ती एकत्र येऊनच सोडू शकतो. तर मंडळ असं एकत्र यावं की यापुढे आत्ता तर कोरोना होता तर त्या पॅन्डेमिक इयरमध्ये एकत्र जे लोक आहेत, एकत्र मंडळ आहेत, तर त्यासाठी त्यांना खूप हेल्प झाली एकत्रितपणामुळे की तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पटकन. तसंच मंडळाचंच आहे, जर तुम्ही एकत्र आलात तर कोणतीही ताकद नाही की तुम्हाला त्या गोष्टी करण्यापासून रोखू शकतं. तर या यंगस्टरला असं सांगू शकतो की तुम्ही एकत्र येणं खूप गरजेचं आहे. एकत्र येणं, बोलणं, एकत्र मिळून तो उत्सव करणं, तर उत्सव खूप मोठ्या लेवलला जाऊ शकतो. अजून आता ज्या लेवलला आहे त्यापेक्षा खूप मोठ्या लेवलला तो उत्सव जाऊ शकतो आणि आपण तो उत्सव मोठ्या लेवलला करू शकतो. जे धार्मिक कार्य आपल्या हातून होत आहे ते चांगलं अजून करू शकतो त्या लेवलनी एकत्र येऊन. तर आपल्या पॉडकास्टमध्ये म्हणजे मंडळाचे जेन्झी मुलं, ज्यांना प्रत्येक मंडळात जेन्झी मुलं असतात, ते सोशल मीडियाचं असं वर्क करतात. तर तुम्ही सोशल मीडियाला घेऊन, त्या प्लॅटफॉर्मला घेऊन कसं मंडळाला वर्क देता येईल ते कसं मॅनेज करतात? कारण तुम्ही जॉबला असणार, कॉलेजमध्ये असणार, तर ते कसं मॅनेज करता तुम्ही? कारण आता AI वगैरे चालू आहे तर ते खूप जास्ती मॅनेज करावे लागतं. बॅनर एडिटिंग असते, व्हिडिओ एडिटिंग असते, कॉन्टेंट क्रिएटर्स येतात, तर ते कोलॅबरेशन देखील तुम्ही कसं ॲक्सेप्ट करतात? जेवढं जास्त पेजला ग्रो करू शकतात. सो असं असतं प्रोफेशनल डॅशबोर्ड आपल्याला वाढवायचं आहे, तर प्रत्यक्षात डेली रील्स आले पाहिजे, तर ते सर्व कसं तुम्ही दोघं मॅनेज करतात? म्हणजे तुमची 4 जणांची टीम कशी मॅनेज करतात? आमची ॲक्च्युली 4 लोकांची टीम आहे. त्यामध्ये असं होतं आहे की एक पोस्ट, जे पण इन्स्टावरचे जे पोस्ट आहेत तो डिझाईन करतो आहे. आमचा स्वतःचा एक व्हिडिओ क्रिएटर आहे जो एडिटिंग करतो आहे आणि त्यामध्ये मी असं असतं की मी पोस्ट करतो आहे जे पण करतो आहे ते. पण त्या सर्व गोष्टी आता आगमनाच्या वेळेस आपल्या मंडळाचं जेव्हा आगमन असतं तर आगमनाकडनं एक प्रत्येक मंडळात एक व्हिडिओग्राफर असतो, तर ते तुमच्याकडनं तुम्ही त्यांच्याकडनं कसं एडिटिंग करून घेतात किंवा तुमच्या मंडळात कोणतरी व्हिडिओग्राफर असणार, ते सर्व तुम्ही कसं मॅनेज करता? आमच्या टीममधला म्हणजे एक आहे जो प्रत्येक क्षणी पहिला एक दिवस आधी जाऊन तिकडे व्हिडिओ शूट करून घेतो. फर्स्ट लुक असो किंवा आगमन असो, आणि तिकडे जाऊन तो सर्व शॉट घेऊन एडिटिंग करून आम्हाला रेडी करून देतो. त्यानंतर आम्ही ते आमच्या पेजवरून फर्स्ट आम्ही पोस्ट करतो, त्यानंतर आम्ही दुसऱ्यांचे कॉलेब ॲक्सेप्ट करतो. कारण बोरिवलीचा महाराजा हे मंडळ म्हणजे खूप मोठं असं मंडळ आहे, खूप जास्ती फॉलोअर्स देखील आहे पेजवरती, तर खूप जास्ती कोलॅबरेशन येत असणार. तर तुम्ही तुमच्या टीमला घेऊन कसं टॅकल करता? त्यामध्ये असं होतं की आम्ही डिवाईड करून घेतो. एकाला लोक मेन्शन्स पण खूप करतात आम्हाला, एकाला आम्ही असं हे करतो की तू मेन्शन बॅक बघ सर्वांना, प्रत्येकाला दे, कारण त्यावरून लोकांना पण वाईट वाटतं की मेन्शन बॅक नाही देते. कॉलॅबरेशन पण ॲक्सेप्ट नाही होत, कधी कधी खूप कॉलॅबरेशन असतात. त्यामध्ये पण आम्ही असं एक ठेवलं आहे की तू फक्त कॉलॅबरेशन चेक कर. म्हणजे प्रत्येक कामाची आम्ही वाटून घेतले, सर्व या गोष्टी आम्ही वाटून ठेवले. तर मंडळात जे कॉन्टेंट येतात तर ते तुम्ही लोक कसं मॅनेज करतात? कारण कॉन्टेंट क्रिएटर्स येतात तर ते लोकांबरोबर इंटरॅक्ट करावी लागतं आपल्याला, तर ते लोकांबरोबर कसं कॉन्टेंट आपल्याला पाहिजे, काय थीम आहे त्या कॉन्टेंटबद्दल आपल्याला बोललं पाहिजे, तर ते कसं मॅनेज करतात? त्यांच्याशी पहिले आम्ही सगळं बोलून घेतो की काय तुमची आयडिया काय आहे, तुमच्यानुसार तुम्ही काय व्हिडिओ दरम्यान तुम्ही काय सांगू शकाल किंवा काय करू शकाल ते आम्ही पहिले बोलून घेतो. आम्हाला जर आवडलं किंवा आम्हाला काही चेंजेस पाहिजे असेल तर ते आम्ही त्यांना सांगतो, तशानुसार ते लोक तसे व्हिडिओ बनवतात. आता समजा आगमनाच्या वेळी तुमच्याकडे थाउजंड्स ऑफ कोलॅबरेशन असतात, तर ते तुम्ही लोक कसं मॅनेज करतात?
त्यातले आता सांगू शकतो तर असं बघायला जाऊ तर सर्वांचे आम्ही कोलॅबरेशन ॲक्सेप्ट करतो. आमचे खूप मीडिया पार्टनर आहेत ज्यांना आम्ही सांगतो की तुम्ही पण कोलॅबरेट टाका, आम्ही तुमचे ॲक्सेप्ट करू. त्यांना आम्ही आमचे पोस्ट असतात किंवा आमचे काय फोटोज असतात ते आम्ही त्यांना देतो, ते लोक पसरवतात. तर आत्ता सोशल मीडिया म्हणजे जे पार्टनर आहेत ते लोक खूप जास्त असं मदत करतात आगमनाच्या वेळेस, किंवा आपलं कोणतं बॅनर ते लोकांकडनं देखील एडिट करून येतात. तर तेवढेच सोशल मीडिया पार्टनर तुमच्याकडनं किती आहेत? आमच्या मंडळात आता सध्या तरी 200 ते 250 मीडिया पार्टनर्स आहेत जे आमच्यासोबत जुळलेले आहेत. आधीपासूनचे पण आहेत, नवीन पण जुळलेले आहेत. मीडिया पार्टनर जे कोणी आहेत आमचे, जे सगळे मीडिया पार्टनर आहेत त्यांना देखील मी धन्यवाद करतो, कारण की त्यांना मी पर्सनली पण ओळखतो आणि ग्रुपवरती पण आमचे इंटरॅक्शन होतात, पर्सनली पण इंटरॅक्शन होतात. सो ते वर्षभरात आमच्यासोबतच असतात. तर धन्यवाद, तुम्ही आपले मूल्यवान वेळ असे दिल्याबद्दल तुमच्या मंडळाचे देखील मी आभार मानतो. बोला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया बोरिवलीच्या महाराजाचा विजय असो.